हॅलो गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय न्यू हॅलो गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि ब्लॉगची सुरुवात होते आपल्या कॉल पासून. मी सकाळचे वाजले आता 7:30 झाले. आज लवकर उठली म्हणजे उशिराच, पण भरपूर वेळ झाले. मी आता पुढे 8 वाजता उठते त्यासाठी, कारण कचऱ्यावाला लवकर आहे ना. तर चला, त्याची सगळा पसारा उचलला, टिकूला खायला टाकला, फिल्टर लावलं. फिल्टर आता बंद करतो. मी मशीन लावायची कपड्याची, मशीन वगैरे लावून घेऊया. तर चालू करूया आपली काम. आजचं रुटीन डेली रुटीन एकच असतं, घरातली कामं. बाहेर गेलो तर काहीतरी काय. तर मी दाखवे घरात काय काय. देवपूजा झाली आहे आणि कपडे मशीनला लावले. आता बघूया नाश्त्याचं काय. नाश्त्याचं दिनेश साहेबांना काहीतरी सांगते. काय आणणार आहे का? चिकन वगैरे आणायच लागेल ना जायला. एकदाच होईल ना दोन्ही टायमाचं, मग की नाही. आता केलं तर संध्याकाळी पण होईल, म्हणजे गॅस वाचेल आहे की नाही. गॅस वाचवायचा आहे म्हटलं, समजतच नाही आता पण नंतर पण. आणि तिन्ही टाइम चारही टाइम तो साहेब येतो आपला, आल्याच्या नंतर मग परत त्याचं चालू असतं, हे बनव ते बनव. काल ना हे खाण्यातलं माझं, काल आम्ही बाहेर गेलेलो, तर हे खाण्यातलं हा स्क्रू वगैरे पूर्ण सोन्याचं बघा दाखवतो. हे आहे तरी काढलं नाही, पूर्ण सोन्याचं हे. आणि हे फिश आहेत माझ्या कानातले, खूप जुने कानातले. म्हणजे मी जवळजवळ त्याला किती वर्ष झाले असतील दिनेश या कानातले मला, तरी 8-9 वर्ष. 8-9 वर्ष झाले त्या कानातल्यांना. आणि काल आम्ही असं जस्ट गेलो बाहेर आणि ज्यूस पिताना मला सवय आहे मध्ये मध्ये असे कानातले असं हात लावायचे. लावलं तर हा स्क्रू आहे ना पूर्ण निघत आलेला. तर काय म्हणजे माझ्यावर मोठी कृपा झाली. तर काल हा स्क्रू पडला असता, हे कानातलं कधी पण पडलं असतं, म्हणजे वरचं टॉप कधी पडलं असतं, माहिती नसतं पडलं. तर मी जस्ट असं बघितलं तर अरे स्क्रू लगेच तिथले तिथे टाईट केलं. ते काय फिरकीचा आहे ना हा, असं त्याच्यामुळे तो थोडासा लूज होऊन जातो. कधी कधी आपण झोपेत पण नाही का, थोडस हे झालं ना, असं टाईट वगैरे वाटलं ना, तर मी अशीच हे करते त्याला. कसं काय झालं असेल ते, तर तसं काही झालं नाहीये. आणि मग चेक. आता सोन्याचा भाव माहितीये काय, सर्जरी घ्यायला गेलं तरी तेच जाऊ दे. जान्हवीचं मंगळसूत्र वाढवलेलं, तर तिला फक्त 14 डाग द्यायचे होते. त्याने मोजले का 14 डाग लागतील, तर 14 डागाचे त्याने 1400 रुपये घेतले. एक डागाचे 100 रुपये घेतले. एवढा भाव चालू थोडासा आहे, त्याच्यामुळे थोडस सोन्याचं दिसेल. आणि हा, काल मी एक रील्स टाकलेली, जादूगर का जादू, ते बघितलं. ते मी स्वतः एडिट केलं, म्हणजे असं कुठला ऍप नाही का, म्हणजे असं काही मी केलेलं नाही का ते डायरेक्ट झालेले पॅम्पलेट वगैरे काही नाहीये. ते डायरेक्ट म्हणजे मी केलं ते बघून बघून. ऍक्च्युली करायचं होतं दुसरंच, झालं दुसरंच, पण ते मस्त झालं, छान झालं. तर मी त्याच्याकडे थोडस लक्ष घालणार आहे. एवढ्या दिवसात मी काय घातलं नाही, कारण का टाइम मिळत नाहीये. कारण का एडिटिंग करायचं म्हटलं ना, तुम्हाला कम्प्लीट 2 ते 3 तास द्यावे लागतात, कसेही करू. त्याच्यामुळे एवढा टाइम नसतो. मग मी आता हे जे व्हिडिओ टाकते त्यात पण माझं काहीच एडिटिंग नसतं, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक टाकते मी, आणि जो एक्स्ट्राचा आवाज असतो ते हे करते. बाकी माझं काही जास्त नसतं असेल. तर असं सगळं करते. तर म्हणजे ते नाश्त्याचं काय, आधी तरी ते सब्जाचं पाणी पिते, ते करून ठेवलं. ऍक्च्युली ते आधीच प्यायला हवं होतं, पण आता ते गरम पाणी पिऊन जाते. आमचं पण बघते. मशीन लावली तर दिनेश आंघोळीला जाऊ शकत नाही आता, तर मशीन मी तिथेच लावते. त्याच्यामुळे मशीन होत आहे आता 19
म्हणजे 20 मिनिटं कंटिन्यू अशा तऱ्हेने आज बघूया रील्स काढायची किती काढू. काल भरपूर काढले. मूडवरती असं काढलं तर एकदाच काढायचं, नाही तर म्हणायचं काढले. आणि फेसबुकचं माझं काय झालं माहिती आहे, आय थिंक मला वाटतं फेसबुक माझं काहीतरी सेटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला, काय झालं, माझं फेसबुकच बंद झालं. आणि त्याच्यामध्ये माझे फॉलोअर्स वाढत होते आणि व्ह्यूज चांगले येत होते, पण बंदच झालं फेसबुक. प्रोफेशनल मीता पोळे असं होतं ते. मीता दिनेश, प्रोफेशनल मीता दिनेश असं होतं ते. जे होईल ते होईल, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि जे होणार आहे चांगल्यासाठीच होईल. जे होते ते मी चांगल्यासाठीच होते, म्हणून मी काही जास्त टेन्शन घेत नाही त्या गोष्टीचं. ओके, भेटूया नंतर. दिनेशने चिकन आणलं, त्याच्यात आता मी आमचा आगरी मसाला, हळद, हिंग हे टाकते आणि आलं लसणाची पेस्ट टाकते. हे सगळं लावून घेते. दुपारचं जेवण बंदच चिकन. आज बुधवार येतात, साहेब आमचे येते, हिंदू साहेब. आणि ह्याला लावून ठेवते आता अर्धा तास. आणि नंतर मग खोबरं भाजते आणि मग खोबऱ्याची पेस्ट करून घेते. नुसतं खोबरं भाजणार आहे ते, आणि कांदा लसूण लावले मी ह्याला चिकनला लावून घेतले. दोन्ही टाईमचं आणलं कारण का परत नको करायला त्याच्यासाठी. कांदे कापते, दोन 3 कांदे कापते. मीडियम आकाराचे 3 कांदे कापते. खोबरं लावते मिक्सरला, असं मस्त झाकून ठेवते. आता भाकरी तर काही करणार नाही आहे. भाकरी आता संध्याकाळीच करेल. आता फक्त भात करायचं आहे आणि बाकी काय नाही. हे चिकनचं बनवतो. चिकनचं तर ठेवलं आता. हे करत खोबऱ्याचं वाटण करते. बाबांनी खोबरं आणलेलं आहे वाटतं, हे करून बारीक करून ते थोडंसं भाजते आणि मिक्सरला लावते, म्हणजे वाटण होऊन जाईल याचं. हे परत सुकं केलं असतं ते चांगलं नाही असं, पण 2 टाईम करायचं म्हणून थोडासा रस करते. जास्त काही पातळ वगैरे करणार नाही आहे, होऊन जाईल. आता नाश्ता झाला. आता नाश्ता झाल्यावर पण असं वाटतं ना थोडंसं आराम करा. विनाकारणचं हे करून ठेवते म्हणजे काही टेन्शन नाही राहणार. आत्ताचे वाजलेत किती, 10:30 वाजले. ह्याला जाऊ दे आता फ्रीजमध्ये, वाटण करून ठेवते. तर फोडणी द्यायची ना. भेटल्यानंतर चिकन करायला घेतलं. इकडे तापत ठेवली आहे, त्याच्यात टाकला कांदा, तेल टाकला आधी, नंतर कांदा टाकला आणि दालचिनीचे मोठे 3 तुकडे टाकले. म्हणजे दालचिनीचा फ्लेवर छान येतो. चिकन मटनला तर आणखीन ऑसम येतो दालचिनीचा फ्लेवर खरंच. जर कांदा कोमट ठेवला ना तेलामध्ये मस्त की. ये टोटो आले, ये टोटो, पाण्यात जायचं, खाऊ खायचे. 1 मिनिट त्याला खायला देते. तर फिरतं. हां ये, बघ आहे ना पायाजवळ असं मग घेऊन बसं. तर त्याला जवळ टाकते. आणि मटनमध्ये ना दालचिनी खूप छान वाटते. त्याचा फ्लेवर असतो ना दालचिनीचा, आरोमा होतो एवढा मस्त असतो ना. म्हणजे तुम्ही एक असं बाईट घ्या खायला तर त्याच्यामध्ये तो असा आरोमा असतो दालचिनीचा, तो ओरिजिनल असं मस्त चटका असतो. मग हे चटका बघा दालचिनीचा, दालचिनी हातावर तेल पडलेलं आहे. अशा तऱ्हेने चटके बसतच असतात. मी टाकते, मला बरं वाटतं ते.
मला दालचिनीचा अरोमा खूप आवडतो. गरम मसाले सगळेच असं मस्त फ्लेवरफुल असतात, मस्त त्यांना असं मस्त. आणि त्याच्यासाठी आपल्या भारताला सोने की चिडिया बोललं गेलं आहे का? कारण का आपल्या भारतामध्ये एवढे मसाले आहेत, गरम मसाले म्हणजे कुठल्याच देशात नाही होते, आपल्याकडे होतात गरम मसाले. आणि आपल्या इथे वेगवेगळे प्रकारचे व्यंजन जेवण बनतं, त्याच्यामध्ये सगळे आपण गरम गरम मसाले यूज करतो. आणि तो फ्लेवर कुठल्याच देशात कुठलाही देश देऊ शकत नाही, फक्त आपला इंडिया देऊ शकतो. म्हणून मी खूप प्राऊड फील करते की मी इंडियन आहे. आणि सगळीजण करत असेल आपल्या इंडियातली. खरंच म्हणजे त्याच्यासाठी मला आधी माहिती नव्हतं सोनेची चिडिया म्हणजे काय. म्हणजे आधी लहान होतं तेव्हाचं, पण नंतर नंतर समजा सोनेची चिडिया म्हणजे बघा आपल्याकडे भरपूर धान्य पिकलं जातं, असे फ्लेवरचे मसाले. आपण काही करू शकतो, इंडियन आहेत आपण. हम कुछ भी कर सकते बाबा. आणि खाण्याचे पदार्थ जेवढे आपल्याकडे तेवढे कुठल्याच देशात नाही आहे. म्हणजे सगळे महाराष्ट्रीयन असले, पंजाबी असले, गुजराती असले, तेलुगू असले, म्हणजे कन्नड असले, परत तुम्हाला सांगते हरियाणी असतात, राजस्थानी असतात, परत हिमालयन जेवण आहे, सगळ्या प्रकारचे एकदम. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात किती प्रकारे बघा ना. एक तर कोकणी, म्हणजे कोकणात गेलं का आपण तिकडचे मासे वगैरे हे ते वन भात, तो फ्लेवर वेगळाच असतो. आगरी मसाल्यांमध्ये तर तू आगरी मसाला मस्त आहे. आगरी मसाला ते तो फ्लेवर बघा ना तुझ्यात. मटन चिकन भाकरी केवढ्या मोठ्या मोठ्या असतात, असं खूप छान छान असतं. तर खानदेशात जा, खानदेशात गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती पडेल का तिथल्या त्या पोळ्या असतात मोठ्या, त्याला काय बोलतात, मांडे अजून बोलतात त्याला, मांडे असतात. आणि काय डाळ बट्टी. आणि एक शब्द गपगप शिरा. आता गपगप शिरा म्हणजे काय तर तुपातला असतो तो, मस्त असा फ्लेवरचा तो असतो. भरपूर प्रकार आहेत ना आपल्या महाराष्ट्रात, असं एवढे प्रकार आहेत का विचारू नका. परत तुम्ही घाटावरती जाल, घाटावरती म्हणजे आपल्या इकडे सोलापूर पुणे वगैरे ह्या साईडला मस्त ज्वारीची भाकरी असते, बाजरीची भाकरी असते, मका पिकतो, ऊस पिकतो, भुईमुग असतं, डाळी असतात, मूग तूर मटकी. परत तुम्हाला सांगते फळं असतात भरपूर. असं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच एवढं फ्लेवर आहे का मग विचार करा भारतात किती फ्लेवर्स आहेत. आणि मग हे फ्लेवर्स आला किती म्हणजे बाहेरून कुठलाही माणूस आहे, अमेरिका असू दे, कुठून जापान वगैरे कुठून, तर आपल्या देशावर एवढं प्रेम करतो ना, म्हणजे ते लोकांना खूप आवडतं. आणि खरंच ते लोक येतात, एवढं आवर्जून येतात बघायला आपल्या इंडियामध्ये. तर इंडियामध्ये बघण्यासारख्या पण म्हणजे देऊळ एवढे आहेत का विचारू नका. प्रत्येक ह्याच्यात आहे. ज्योतिर्लिंग घ्या, कुठे हिमालयापासून कन्याकुमारी, आपल्याकडे काय नाही आहे, सगळं आहे आपल्याकडे. मी जे बाहेर फिरायला जातात ना, जसं अमेरिका हे ते बघण्यासाठी जातेच नाही आहे, पण आधी तुम्ही इंडियामध्ये जेवढं फिराल ना तेवढं कमी आहे. मी खूप मला तर एवढी आवड ना खरंच त्या पूर्ण फिरायची. आणि ना तुम्हाला सांगते माझं ते फेवरेट ठिकाण आहे, जे सर्वांचंच असतं पण माझं पण आहे. तर मला लेह लडाखला जावं असं वाटतं, असंच मस्त बाईक राईड करून. पण माहिती नाही माझं ते कधी स्वप्न पूर्ण नाही होईल, पण जेव्हा होणार तेव्हा नक्कीच मी करणार बाईक राईड लेह लडाख. म्हातारी झाली तरी एवढं मला आवडतं तिकडे जायला परत. आणि खरं म्हणजे सांगू तुम्हाला, मला बाहेरचे म्हणजे जसं जम्मू किती मला फक्त झाले. आणि भारतात म्हटलं ना मी कुठेही कन्याकुमारीपासून वरपर्यंत काश्मीरपर्यंत गेलं. तर मी जर म्हणते जर मला चान्स मिळाला तर कन्याकुमारीपासून स्टार्ट करून डायरेक्ट लेह लडाख वगैरे वरती भारतात तर आयुष्यभर मी
कळलं ते त्याच्यानंतर अजून मॅड येईल फिरायला. मला जेवढं खायला आवडेल तेवढं पण घ्यायलाही आवडतं. आणि आपल्या इंडियामध्ये तसं आहे फिरण्यासारखं वगैरे, तर त्याच्यामुळे ना आणखी खूपच. तर मला करूया पण टाकून चिकनला काय नव्हतं लावलं. आपण मसाला लावलेला, हळद, हिंग आणि आलं लसणाची पेस्ट लावलेली आणि मीठ टाकलेलं. मीठ का टाकलं माहिती आहे, कारण त्याच्या पीसला मीठ चांगलं लागेल त्याच्यासाठी. आणि मी खरं रस्ताच बनवणार आहे, थोडासाच बनवेल, जास्त नाही बनवणार. हां, आता काय झालं माहिती आहे तुमच्याशी बोलता बोलता, काय नाही ते जो होऊन जाईल. वाटण केलेलं सुकं खोबरं भाजून घेतलेलं, तर आता टाकलं तरी होईल, असं काही नाही. मी आता कढईत करते ना, तुम्हाला असं वाटलं तर मी सुकं चिकन करते. सुकं चिकन करताना मी वाटण वगैरे लावत नाही. तर त्याला पण खोबऱ्याला तेल सुटलेलं मस्त, काय फरक नाही पडायचा वरतून टाकलं तरी. आणि अशा तऱ्हेने ना आपल्या इंडियामधलं मला खूप आवडतं. इंडियाला सॉरी तुम्हाला डिस्टर्ब झालं असेल तर थोडंसं हे झालं, हात धुवत होती. तर तेच माझं म्हणणं आहे का मी जर मला फिरायला घेतलं का मी इंडिया आधी फिरणार आहे. पूर्ण कधी आयुष्यात फिरायला मिळालं तर इंडिया मी आधी फिरणार आहे, पूर्ण इंडिया. त्याच्यानंतर मग बाहेर जायचं बघूया, एवढं काय मला इंटरेस्ट नाही बाहेर जायचं. मला आधी माझा इंडिया फिरायचं, कारण का माझ्या इंडियात जे आहे ते कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे आता मला इंडिया फिरायचं. आणि मला मी तर सांगितलं मला खूप प्राऊड फील होतं त्याचं, सगळ्यांनाच होतं. अशा तऱ्हेने चिकन मी काय बोलते. आता ह्याच्यामध्ये ना आता मी थोडंसं आधी झाकून देते आणि नंतर मग चिकनचं पाणी टाकेल. मी एक साईडला मग तोपर्यंत मी थोडंसं पाणी उकळत ठेवते. कारण मला ती ग्रेव्ही बनवायची आहे ना, त्याच्यासाठी. आता थंड पाणी ओतलं ना तर आपण जेवढं काय शिजवलं आहे त्याचं टेम्परेचर डायरेक्ट खाली जाईल. तर आपल्याला टेम्परेचर लेवल ठेवायची असते, जेणेकरून त्याच्यात फ्लेवर पण चांगला उतरतो. नाही तर मग तो फ्लेवर जो आलेला असतो मसाल्याचा तो सगळा डाऊन होऊन जाईल. त्याच्यासाठी आपल्याला आधी मसाले भाजून वगैरे घेऊन चिकन टाकलं त्यात मी गरम पाणी ओतणार आहे, म्हणजे ते होऊन जाईल. तर अशा तऱ्हेने आपलं चिकन होणार आहे. मी तुम्हाला दाखवते. आता वापस टाकलं ते एक साईडला पाणी गरम करत ठेवलं ते करेल. आणि नंतर काय नुसतं मी भात लावणार आहे, बस काय लावणार नाही ते, म्हणजे भाकरी वगैरे करणार नाही. मी संध्याकाळी यश आल्यावर भाकरी करणार आहे, कारण का त्याला लागेल. ओके, भेटूया नंतर. पाणी पडलंय आता पाणी तर लगेच परत मस्त होऊन जातं. आणि आता काय होते माहिती, माझ्या पेटाच्या शिट्या होत नाही म्हणून कढईमध्ये घ्यायला मी गरम पाणी होतं. आणि खायला प्लेट ते गॅस मला जास्त नाही आवडत. पाणी भरत
तुम्ही थांबतो मी भिजली टाकलेलं पाण्यामध्ये मग खाली गेले ते वरती आलं. हा पण खालीच होता पण हा कसं गेला नाही मी इथे ठेवले कधीच सकाळीच पडले तर एक बिंदू वरती आलाय बाकीच्या दोन खालीच तिन्ही खाली होते पण एक वरती कसं आलं नाही तिला काय काय असेल तर मला सांगा कमेंट. आता काय भात म्हणतो खरं आता बंद जेवायचं तर नाही हे बघा मस्त झालं शिजलं पण चिकन. गॅस बंद करते. आता हे काय माहितीये का हे जर मी आता ह्याला टाकलं असतं ना कुकरला मस्त तवंग आला असतं शिट्टीने आणि मस्त शिजून निघतो. मिळणे नाही भाई मस्त. जान्हवीच्या इथून हा सीन भारी दिसतो पण हा सकाळी माझ्याकडे दिसतो संध्याकाळी हिच्याकडे दिसतो बसायला. हा किती दिवसाने देऊ कशी एक खूप दिवसाने आम्ही भेटलोय म्हणजे मी येऊन बसले मी पण तशीच येऊन बसले येण्यासाठी आणि ती पण जस्ट आता चालली आहे ना जान्हवी. कंटाळी असेल ना ऑफिसवरून मी इथे येऊन बसले तिचा विरंगुळा काय बोलतात का त्याला विरंगुळा म्हणजे काय आपण कंटाळा आल्यावर विरंगुळा बोलतात ना. मग तसा बसला टाइमपास करायला बसलं पाणी नाही म्हणून बसलं पाणी येईल तेव्हा येईल पण आता सध्या तरी बसले ती कुठे त्या कोपऱ्याला बसले मी या कोपऱ्याला असं पाहिजे कोणतरी. चल फिरायला जाऊया कुठे जायचं प्लान का पूरा धजिया उड़ जाता है. प्लान 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 वो प्लान का कुछ नहीं रहता है चितड़े हो जाते हैं उसका बोक्सा पड़ जाता है. फिर हम लोग सुई धागा लेके उसको सिलाने लगते हैं फिर दूसरे का स्टेटस देख देख के खुश हो जाते और हम लोग सिलाते बैठते हैं इधर. हा असं झालंय खरंच झालंय. आता मी नाव नाही घेणार पण आता झालं ते कारण का मी ते तिचे स्टेटस बघून मला असं झालं ना मेल्याहून मेल्यासारखं झालं. म्हटलं आपण प्लॅन करतोय कुठे आणि आणखी परत आहे तिथेच आहे. मला काही कारणाने नाहीच झालं सिरियसली नाहीच झालं. सांगू का कारण का उज्जैनला जायचं म्हटलं ना तिथे खरंच त्यांचा बुलावा यावा लागतो आणि इथपर्यंत आलेलं ऍक्च्युली माझ्या एकटीचं झालं असतं पण ते नव्हतंच माझ्याच नशिबात. ते काय ना काही होतच गेलं आणि मग असं झालेलं आहे ते. बघूया होईल तेव्हा होईल. जब बुलावा आएगा तभी हम लोग जाएंगे उज्जैन को तब तक नाही. आणि तेव्हाच मी माझे सगळे सिक्रेट सांगणार आहे तुम्हाला. महाशिवरात्रीला काय काय झालं तुला सांगायचंय पण नाही तेव्हा सांगायचं. ते हृदयने किती छान छान बनवलेलं आहे ना मस्त बनवते पोरगी काय काय. आम्ही नजारा घेतो इथून थोडाफार हाय. संध्याकाळचे वाजलेत आता 8:15 झाले. भाताचा कुकर लावलाय चिकन दुपारचा आहे यश सगळ्याला दुपारचं तर आता मी जरा पाठवून जातो थोडस चालत असंच जाणार गॅसवर दिसत. संध्याकाळचं छान वाटतं ना मस्त वाटतंय. आज दिनेशने पूजा केली मी जान्हवीकडे जाऊन बसले बाहेर असंच रमत गमत बरं वाटतं. स्वयंपाक करून ठेवलाय फक्त जाऊन जेवायचंय. मीच म्हणाले जाऊन बापरे पॅक हॉर्न इकडे जाऊन बसूया ना मस्त. इथे ना सिग्नल हे करायला गाड्या खूप प्रॉब्लेम येतोय. चलो चाललो आता आम्ही घरी.
देखो ना सुंदर सुंदर हे यहाँ पे ते मस्त बनवलेत हे तेवढं वगैरे मस्त बनवत संगमरवराचे. आम्ही इथे काय आलो इथे आमचं काहींचं बटन खराब झालं त्याच्यासाठी बटन घ्यायला आलो. लाइटिंग वर कशी केली आहे ना, लाईट लाईट. एक स्वीट दे ना. हा एक. ते काय पाळण्याचं आहे वाटतं आहे ना, झोपाळा. चांगलं आहे रे हे, एकदम कडक कडक कडक. त्याच्याकडे सगळं सामान मिळतं. चला झालं काम, घेतलं लगेच. रश्या विषय त्याच्यात ते कसं तसं काय आपण लग्नाला झालेलं. आणि जस्ट पुढे आमचा रस्ता आहे जायचं. आम्ही आमच्या रस्त्याला लागलो आहोत. आवाज गेला वाटत ना. कितना अंदर ग्रुप हुआ है यहाँ पे. रस्त्याने पण नाही. कोणाची मॅच आहे? RCB कोलकाता. इंडिया पाकिस्तान असल्यावर मजा येते बघायला. आता वर्ल्ड कप झालं. भांडी वगैरे घासून झालीत मस्तपैकी. मस्तपैकी भांडी मस्तपैकीच असतं. आणि काय नाही आता झोपायची तयारी. आणि चलो बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. उद्या भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.